जय हिंद. नमस्ते विद्यार्थिनी प्राध्यापक मित्रांनो. मिस्टर अक्षय बळे SPPU एक्झाम अपडेट या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वजणांचं स्वागत आहे. आत्ताच्या व्हिडिओमध्ये आपण SY आणि TY BCom 2019 क्रेडिट पॅटर्नमध्ये जे विद्यार्थी शैक्षणिक वर्ष 2024-25 मध्ये ॲडमिटेड झालेले आहे किंवा ज्यांनी प्रवेश घेतलेला आहे या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये देणार आहोत. त्यामध्ये तुम्हाला सब्जेक्ट कोणकोणते असणार आहे, SYला कोणते सब्जेक्ट, तिसऱ्या सेम चौथ्या सेमला आणि TYला तिसऱ्या आणि पाचव्या आणि सहाव्या सेमला कोणते सब्जेक्ट असणार आहे याची माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तसेच SY आणि TYला प्रॅक्टिकल कोणकोणत्या सब्जेक्टला असतात, त्याला किती मार्क्स असतात त्याची देखील माहिती बघूया. TY BComला सेमिस्टर 5 आणि सेमिस्टर 6साठी जे काही इंटर्नशिप असतात त्या कोणत्या विषयाला असतात, नेमकी 5व्या सेमला काय करायचं, 6व्या सेमला काय करायचं याची माहिती आपण देणार आहोत. तसेच तुम्हाला जे काही फर्स्ट इयरतून विद्यार्थी आता SYला गेलेले आहे आणि SYचे विद्यार्थी TYला गेलेले आहे तर यांना एक्स्ट्रा क्रेडिट जे काही सब्जेक्ट आहे ते नेमकी कोणकोणते आहे आणि कोणत्या सब्जेक्टमधून किती क्रेडिट अर्न करता येते त्याची माहिती आपण बघणार आहोत. आणि सरतेशेवटी इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन कशा पद्धतीने असतं याची देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकता. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. सगळ्यात अगोदर SY आणि TY BComची सब्जेक्ट लिस्ट नेमकी कोणकोणती असते बघा. विद्यार्थी मित्रांनो, सगळ्यात अगोदर आपण SY BComच्या सेमिस्टर 3 बद्दल आपण माहिती घेणार आहोत. यामध्ये सेमिस्टर 3 मध्ये तुम्हाला टोटल 7 सब्जेक्ट असतात. त्यापैकी 6 सब्जेक्ट हे तुमचे कंपल्सरी आहे आणि एक सब्जेक्ट तुमच्या स्पेशल सब्जेक्टचा असणार आहे. तुम्हाला सब्जेक्ट सिलेक्ट करताना थोडीशी काळजीपूर्वक सब्जेक्ट सिलेक्ट करा जेणेकरून तुम्हाला पुढे प्रॉब्लेम होणार नाही. कारण जे विद्यार्थी आता फर्स्ट इयर पास आउट आहे ते आता शैक्षणिक वर्ष 24-25 मध्ये SYला जाणार आहेत. तर SYमध्ये तुम्ही जो स्पेशलायझेशनचा विषय निवडणार आहे तोच विषय तुम्हाला SYच्या तिसऱ्या सेम, चौथ्या सेम आणि TY BComच्या 5व्या आणि 6व्या सेमला कंपल्सरी असणार आहे. त्यामुळे थोडंसं काळजीपूर्वक विषय सिलेक्ट करा. एकदा निवडलेला विषय पुन्हा तुम्हाला बदलता येणार नाही. त्यामध्ये तुम्हाला जे काही रेग्युलर किंवा कंपल्सरी विषय आहे त्यामध्ये तुम्हाला कोणकोणते विषय येतात तर पहिला जो काही विषय आहे तो आहे बिझनेस कम्युनिकेशन फर्स्ट. त्यानंतर दुसरा विषय आहे कॉर्पोरेट अकाउंटिंग. तिसरा विषय आहे बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो. चौथा विषय आहे बिझनेस मॅनेजमेंट. पाचवा विषय आहे एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ किंवा याला C लॉ असं देखील म्हटलं जातं. सहावा जो काही सब्जेक्ट आहे तो स्पेशल सब्जेक्ट आहे. याच्यामध्ये तुम्हाला खूप सारे ऑप्शन आहे, जसं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13 टोटल या ठिकाणी तुम्हाला 13 स्पेशलायझेशनचे ऑप्शन आहे. यापैकी तुम्हाला कोणताही एक विषय तुम्हाला निवडायचा आहे. जो तुम्ही प्रवेश घेतला आहे त्या महाविद्यालयामध्ये तो विषय देखील असणं आवश्यक आहे. ओके, जसं की या ठिकाणी तुम्हाला ऑप्शन कोणकोणते आहे, बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन, बँकिंग अँड फायनान्स, बिझनेस लॉ अँड प्रॅक्टिस, नंतर कोऑपरेशन अँड रुरल डेव्हलपमेंट, कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग, बिझनेस स्टॅट, बिझनेस एंटरप्रेन्योरशिप, मार्केटिंग मॅनेजमेंट, ॲग्रिकल्चर अँड इंडस्ट्रियल इकॉनॉमी, डिफेन्स अँड बजेटिंग, त्यानंतर फायनान्स अँड मॅनेजमेंट, इन्शुरन्स, ट्रान्सपोर्ट अँड टुरिझम, त्याच्यानंतर कम्प्युटर प्रोग्रामिंग अँड ॲप्लिकेशन, असे जवळजवळ 13 स्पेशलायझेशनचे सब्जेक्ट अवेलेबल आहे. म्हणजे या 13पैकी कोणताही एक सब्जेक्ट तुम्ही घेणं अपेक्षित आहे. जसं मी ज्या महाविद्यालयात आहे त्या महाविद्यालयात आम्ही विद्यार्थ्यांना कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग हा विषय स्पेशलायझेशनसाठी दिलेला आहे. ओके, आणि 239चा जो सब्जेक्ट आहे तो आहे AECC इन्व्हायरमेंटल अवेअरनेस. ओके, सो या पद्धतीने टोटल 7 विषय तुमचे असणार आहे. जे 7 विषय आत्ता तुम्ही सिलेक्ट करणार आहे तेच 7 विषय तुमचे SY BComच्या चौथ्या सेमला देखील असणार आहे. त्यामध्ये फक्त बिझनेस कम्युनिकेशन पेपर नंबर 2 होईल, कॉर्पोरेट अकाउंट पेपर नंबर 2, बिझनेस इकॉनॉमिक्स मायक्रो पेपर नंबर 2, बिझनेस मॅनेजमेंट पेपर नंबर 2, एलिमेंट्स ऑफ कंपनी लॉ पेपर नंबर 2, स्पेशलायझेशनचा पेपर नंबर 2 असणार. जसं तिसऱ्या सेमला कॉस्टिंग निवडला असेल तर कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग फर्स्ट हा तिसऱ्या सेमला असेल, तर चौथ्या सेमला कॉस्ट अँड वर्क्स अकाउंटिंग पेपर नंबर 2 असणार आहे. आणि नंतर AECC सेकंड इन्व्हायरमेंटल अवेअरनेस हा देखील विषय असणार आहे. तर हे झाले तुमचे विषय. आता याच्यापैकी तुम्हाला जे काही विषय असणार आहे तर यामध्ये बिझनेस कम्युनिकेशन आणि स्पेशल पेपर
हेच विषय फक्त तुमचे विद्यापीठाच्या पेपरसाठी तुम्हाला जो काही पॅटर्न असणार आहे तो इंटरनलला 30, प्रॅक्टिकलला 20 आणि युनिव्हर्सिटीच्या एक्झामला 50 असे मिळून 100 मार्कांचं स्वरूप असणार आहे. आता यामध्ये बघा प्रत्येक विषय जो काही आहे तो तुम्हाला एकूण 100 मार्कासाठी आहे. पहिले 6 विषय आणि शेवटचा विषय जो काही आहे तो तुमचा 50 मार्काचा असणार आहे. ओके, म्हणजे तुम्हाला बघा टोटल SYBCOMला तुम्हाला मार्क्स किती असणार आहे. सेमिस्टर 3मध्ये 650 आणि सेमिस्टर 4मध्ये तुम्हाला 650 असे मिळून तुम्हाला 1300 मार्काचा हा स्वरूप असणार आहे. ओके, प्रॅक्टिकल तुम्हाला कोणत्या सब्जेक्टला हे मी थोड्या वेळात सांगणारच आहे. आता आपण TYBCOMच्या सब्जेक्टकडे वळूया. TYBCOMला सेमिस्टर 5मध्ये कोणकोणते सब्जेक्ट असतात त्यापैकी बघा पहिला सब्जेक्ट आहे बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क, याला म्हटलं जातं यमलॉ. ओके, त्याला मराठीत व्यापारी नियामनात्मक किंवा नियामत्मक कायदे असं त्याला म्हटलं जातं. दुसरा सब्जेक्ट आहे ॲडव्हान्स अकाउंटिंग फर्स्ट. तिसऱ्या सब्जेक्टमध्ये तुम्हाला 2 ऑप्शन आहे. एक आहे इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट आणि दुसरा आहे इंटरनॅशनल इकॉनॉमिक. या दोघांपैकी एक विषय तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर पुढचा आहे 354 ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. त्यानंतर बघा आता जे विद्यार्थी SYला ज्यांनी जो स्पेशलायझेशन घेतलेला असेल त्यांचा तो पेपर आता 355 आणि 356मध्ये येणार आहे. जसं एखाद्या विद्यार्थ्यांनी SYला असताना बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन घेतला असेल तर त्याचा आत्ता स्पेशलायझेशन पण बिझनेस ॲडमिनिस्ट्रेशन TYला असेल. जसं आमच्या कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांनी कॉस्टिंग विषय निवडलेला होता तर त्यांना आता कॉस्टिंग 2 आणि कॉस्टिंग 3 अशा पद्धतीचा स्पेशलायझेशनचा पेपर असणार आहे. तेच सेम सब्जेक्ट तुमच्या सेमिस्टर 6मध्ये असतील, जसं की बिझनेस रेग्युलेटरी फ्रेमवर्क पेपर नंबर 2, त्याच्यानंतर ॲडव्हान्स अकाउंटिंग पेपर नंबर 2, त्यानंतर 363ला इंडियन अँड ग्लोबल इकॉनॉमिक डेव्हलपमेंट 2 असेल किंवा इंटरनॅशनल इकॉनॉमिक असेल. या दोघांपैकी एक विषय जो तुम्ही 5व्या सेमला निवडला असेल तोच विषय तुमच्या 6व्या सेमला पण असणार आहे. नंतर पुढचा आहे ऑडिटिंग अँड टॅक्सेशन. त्यानंतर पुढचा आहे 365 ज्यामध्ये स्पेशलायझेशनचा पेपर 2 आणि पेपर 366ला पेपर नंबर 3 असणार आहे. म्हणजे जो पेपर तुमचा कॉस्टिंग 2 असेल तर आता देखील तुमचा कॉस्टिंग 2 असेल आणि कॉस्टिंग 3 देखील 6व्या सेमला असणार आहे. तर या ठिकाणी तुम्हाला SYला जसे 2 विषयाला प्रॅक्टिकल असतात तसे TYला तुम्हाला 3 विषयाला प्रॅक्टिकल्स असतात. त्यापैकी TYमध्ये एका विषयाला प्रॅक्टिकल आणि 2 विषयाला तुम्हाला काय असते इंटर्नशिप असते. TYBCOMला कोणकोणत्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल असतात तर बघा ऑडिट अँड टॅक्सला तुम्हाला प्रॅक्टिकल आहे आणि स्पेशल पेपर जो काही आहे त्या विषयांना तुम्हाला इंटर्नशिप असणार आहे. त्या विषयांना काय असणार आहे तुमची इंटर्नशिप असणार आहे. ओके, म्हणजे ती कशी करायची काय करायची हे मी ऑलरेडी सेपरेट व्हिडिओच्या माध्यमातून सांगितलं आहे. तुम्ही ते व्हिडिओ आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे, ते काळजीपूर्वक तुम्ही बघा. ओके, सो या पद्धतीने इथे तुम्हाला ती माहिती दिलेली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी जे विषय प्रॅक्टिकलला आहे ते विषय सोडून तुम्हाला पेपरचं जे काही स्वरूप असणार आहे ते 30, 20 आणि 50 हे प्रॅक्टिकलच्या सब्जेक्टचं किंवा इंटर्नशिपला असणाऱ्या सब्जेक्टचं स्वरूप आहे. बाकीच्या सब्जेक्टचं स्वरूप 30 आणि 70 असणार आहे. 30-70चा तुमचा पॅटर्न असणार आहे. 30 मार्क्स इंटरनल आणि 70 मार्काची विद्यापीठाची परीक्षा होणार आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला इथे विषय सांगितले. जसं SYला तुम्हाला एका सेमिस्टरला 650 मार्क आहे, दुसऱ्या सेमिस्टरला 650 म्हणजे टोटल 1300 मार्क इथं आहे. तर TYBCOMला तुम्हाला 6 सब्जेक्ट आहे, प्रत्येक सब्जेक्टला 100 मार्क आहे. तर 6 सब्जेक्टचे 600 मार्क आणि 5व्या सेमचे 600, 6व्या सेमचे 600 असे मिळून 1200 मार्क TYला असणार आहे. म्हणजे तुमचं SY आणि TY मिळून तुमचं 2500 मार्कांपैकीचं इव्हॅल्युएशन असणार आहे. ओके, सो या पद्धतीने तुम्हाला काय सांगितलेलं आहे मी सब्जेक्टची लिस्ट तुम्हाला सांगितलेली आहे. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो आपण या ठिकाणी काय केलेलं आहे सब्जेक्टची लिस्ट बघितलेली आहे. आता आपण बघणार आहोत प्रॅक्टिकल सब्जेक्ट SYला कोणते असते आणि TYला कोणते असते. तर बघा SYसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की जो तुमचा बिझनेस कम्युनिकेशन हा सब्जेक्ट आहे त्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे आणि स्पेशल पेपर जो काही असणार आहे त्या पेपरला तुम्हाला प्रॅक्टिकल्स आहे. म्हणजे SYला अशा 2 विषयाला प्रॅक्टिकल 3ऱ्या सेमला आणि 2 विषयाला 4थ्या सेमला प्रॅक्टिकल असणार आहे. म्हणजे स्पेशल पेपरमध्ये तुम्ही कॉस्टिंग, मार्केटिंग, ॲडमिनिस्ट्रेशन असे कोणतेही विषय निवडले तर त्या विषयांना तुम्हाला काय असणार आहे प्रॅक्टिकल्स असणार
आहे. त्यानंतर तुम्ही जर का टी वायला गेलात तर टी वायला तुम्हाला 3 विषयाला प्रॅक्टिकल आणि इंटर्नशिप असणार आहे. त्यामध्ये प्रॅक्टिकलसाठी तुम्हाला ऑडिट अँड टॅक्स सब्जेक्ट आहे, तर इंटर्नशिपसाठी तुम्हाला स्पेशल पेपर सेकंड आणि स्पेशल पेपर 3 असणार आहे. तर तुम्हाला तिची इंटर्नशिप तुम्हाला एकदाच करायची आहे आणि तिची फक्त 2 वेळेस कॉपी करायची आहे. एक पेपर नंबर सेकंडसाठी आणि एक पेपर नंबर 3साठी कॉपी करायची आहे. तर या पद्धतीने आपण प्रॅक्टिकल सब्जेक्ट कोणकोणते आहे आणि इंटर्नशिप कोणत्या सब्जेक्टला आहे त्याची माहिती आपण बघितलेली आहे. आता पुढे जी काही माहिती बघणार आहोत ती म्हणजे एक्स्ट्रा क्रेडिट सब्जेक्ट तुम्हाला कुठून अर्न करता येतील. बघा, आता 23-24मध्ये जे विद्यार्थी फर्स्ट इयरला होते तर ते विद्यार्थी आता SYला 24-25मध्ये गेलेले आहे. तर अशा विद्यार्थ्यांनी फर्स्ट इयरला असताना तुम्हाला फिजिकल एज्युकेशनचे 2 क्रेडिट आणि डेमोक्रेसीचे 2 क्रेडिट असे 4 क्रेडिट तुम्हाला मिळालेले आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ज्यावेळेस FY, SY आणि TY 2019 क्रेडिट पॅटर्नमधून पूर्ण करणार असेल तर तुम्हाला रेग्युलर सब्जेक्टमधून 132 क्रेडिट आणि एक्स्ट्रा क्रेडिटमधून 8 क्रेडिट असे मिळून 140 क्रेडिट तुम्हाला मिळवायचे आहे. तुम्ही जर का हे एक्स्ट्रा 8 क्रेडिट मिळवलेले नाही तर तुमचा निकाल फेल येऊ शकतो. म्हणजे त्यासाठी तुम्हाला फर्स्ट इयरचे 4 क्रेडिट आणि SY TY मिळून तुम्हाला 4 क्रेडिट मिळवणं अपेक्षित आहे. तर SY आणि TYच्या विद्यार्थ्यांना कोणकोणत्या ॲक्टिव्हिटीमधून क्रेडिट मिळवता येतात त्याची माहिती आपण बघूया. बघा विद्यार्थी मित्रांनो, इथे मी तुम्हाला 8 ते 9 ऑप्शन या ठिकाणी मी तुम्हाला दाखवलेले आहे. तर जे विद्यार्थी SY आणि TYला आहे यांना किमान 4 क्रेडिट मिळवणं अपेक्षित आहे. त्यामध्ये तुम्हाला GR7A जो काही दाखवलेला आहे तो तुमचा सायंटिफिक किंवा सोशल सर्वे आहे, त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. जर तुम्ही GR8 फील्ड व्हिजिट किंवा स्टडी टूर किंवा इंडस्ट्रियल व्हिजिटमध्ये पार्टिसिपेट राहिला तर तुम्हाला 1 क्रेडिट मिळू शकतो. त्यानंतर जर का तुम्ही GR3 NSSमध्ये पार्टिसिपेट असाल आणि एक हिवाळी शिबिर तुम्ही जर का पूर्ण केलं असेल तर तुम्हाला 1 क्रेडिट आहे. आणि जर तुम्ही NSS रिपब्लिक डेला RD परेडमध्ये जर का पार्टिसिपेशन केलं असेल तर त्यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. त्यानंतर तुम्ही GR2A GRमध्ये तुम्हाला स्पोर्ट्स रिप्रेझेंटेशन ॲट कॉलेज लेवल म्हणजे कॉलेजमध्ये जे काही स्पोर्ट्स डिपार्टमेंटमधल्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही जर का सहभाग घेतला तर त्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे. आणि जर स्पोर्ट रिप्रेझेंटेशन ॲट युनिव्हर्सिटी किंवा स्टेट लेवलला असेल तर त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. म्हणजे महाविद्यालयाच्या वतीनं इतर कुठे महाविद्यालयात जर का गेला असेल किंवा युनिव्हर्सिटी लेवलला खेळला असेल किंवा स्टेट लेवलला तर तिथे तुम्हाला 2 क्रेडिट मिळू शकता. नंतर GR4 आहे, त्यामध्ये तुम्हाला आविष्कार पार्टिसिपेशन किंवा एक्सटेन्शन ॲक्टिव्हिटी आहे, ज्यासाठी तुम्हाला 1 क्रेडिट आहे. महाविद्यालयात जसं कॉमर्स डिपार्टमेंट अंतर्गत देखील काही आविष्कारच्या कॉम्पिटिशन घेतल्या जातात, त्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट राहिलात तर तुम्हाला 1 क्रेडिट आहे. नंतर आविष्कार सिलेक्शन ॲट युनिव्हर्सिटी लेवल, जर का तुम्ही आविष्कार पार्टिसिपेशनमध्ये विद्यापीठ लेवलपर्यंत जर का तुम्ही गेलात तर त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट आहे. आणि जर का तुम्ही स्टेट लेवलला विनर झालात आविष्कारमध्ये तर तुम्हाला 4 क्रेडिट तुम्हाला मिळू शकणार आहे. नेक्स्ट आहे GR6. तर GR6A हा तुम्हाला पार्टिसिपेशन इन समर स्कूल किंवा प्रोग्रामिंग आहे किंवा शॉर्ट टर्म कोर्सेस आहे नॉट लेस दॅन 1 वीक. ओके, त्यासाठी तुम्हाला 3 क्रेडिट मिळू शकतात. जर तुम्ही GR5मधून रिसर्च पेपर प्रेझेंटेशन इन स्टेट अँड नॅशनल लेवल केलं तर त्यासाठी 1 क्रेडिट आहे. आणि रिसर्च पेपर प्रेझेंटेशन जर का तुम्ही इंटरनॅशनल लेवलला केलं तर त्यासाठी तुम्हाला 2 क्रेडिट उपलब्ध आहेत. त्यानंतर तुम्ही GR9A अंतर्गत ऑनलाईन सर्टिफिकेटचा MOOC कोर्स वगैरे केला किंवा काही करिअर ॲडव्हान्समेंट कोर्सेस मिनिमम 10 आवर्सचा केला तर यासाठी तुम्हाला 4 क्रेडिट आहे. म्हणजे यामध्ये तुम्हाला माझ्या मते जर का तुम्ही डिजिटल मार्केटिंगसारखे जर का क्रेडिट म्हणजे हे मिळवले, काय म्हणूया त्याला, डिजिटल मार्केटिंगमधून जर का तुम्ही सर्टिफिकेट मिळवलं तर तिथे तुम्हाला 4 क्रेडिट मिळू शकता. अशा पद्धतीने विद्यार्थी मित्रांनो, आपण एक्स्ट्रा क्रेडिट सब्जेक्ट कोणते असते आणि कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे याची देखील माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघितलेली आहे. आता जर का आपण माहिती बघणार आहोत ती म्हणजे इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युशन. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युशन हे 30 मार्कासाठी प्रत्येक सब्जेक्टला अनिवार्य असणार आहे. त्यामध्ये तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युशनमध्ये आता कॉलेजवर डिपेंड आहे की काही कॉलेज युनिट टेस्ट, इंटरनल एक्झाम, होम असाइनमेंट याच्या माध्यमातून सुद्धा ते 30 मार्क कवर करू शकतात. काही महाविद्यालय फक्त रिटर्न एक्झामिनेशन घेतात आणि होम असाइनमेंट घेतात. या पद्धतीने देखील ते इंटरनल इव्हॅल्युशन करू शकतात. तर कोणकोणते ऑप्शन्स आहे इंटरनल असेसमेंट किंवा इव्हॅल्युशन करण्यासाठी?
सगळ्यात प्रथम आहे रिटन एक्झामिनेशन, त्यानंतर दुसरा आहे काही क्विज घेऊ शकता, तिसरा आहे प्रेझेंटेशन, चौथा आहे प्रोजेक्ट, पाचवा आहे असाइनमेंट, सहावा आहे ट्युटोरियल्स आणि सातवा आहे ओरल एक्झामिनेशन. यापैकी कोणत्याही ॲक्टिव्हिटीच्या माध्यमातून किमान त्यांच्याकडून 30 मार्काचं इव्हॅल्युएशन करणं अपेक्षित असणार आहे. म्हणजे महाविद्यालय कदाचित 20 मार्काची युनिट टेस्ट किंवा इंटरनल एक्झाम घेऊ शकते आणि 10 मार्क असाइनमेंटला, असे मिळून 30 मार्कसुद्धा इंटरनल इव्हॅल्युएशनच्या माध्यमातून कलेक्ट करू शकते. ओके. किंवा काही जणं ओरल एक्झामिनेशन घेतात, क्विज घेतात, या माध्यमातून तुम्हाला इंटरनल इव्हॅल्युएशन केलं जाणार आहे. आता दुसरं तुम्हाला सांगितलं की प्रॅक्टिकल सब्जेक्ट जे काही असतात, जसं SYला बिझनेस कम्युनिकेशन आणि स्पेशल सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स असतात, तर प्रॅक्टिकल सब्जेक्टला तुम्हाला प्रत्येक सब्जेक्टला तुम्हाला किती मार्क असणार आहे, 20 मार्क असणार आहे. आणि त्याच्यामध्ये इंटर्नशिपसुद्धा तुम्हाला 20 मार्काला असणार आहे. TYBCOMमध्ये इंटर्नशिप जी काही असणार आहे तर ती तुमच्या स्पेशल पेपरसाठी असणार आहे. तुम्हाला एकदाच इंटर्नशिप करायची आहे, फक्त 2 वेळेस रिपोर्ट तुम्हाला बनवायचा आहे. तर त्यामध्ये सेमिस्टर 5मध्ये तुम्हाला फक्त प्रपोजल द्यायचं आहे. म्हणजे तुम्ही 5व्या सेमिस्टरला जी काही तुमची व्हायवा एक्झाम होईल तर त्या एक्झाममध्ये तुम्हाला काय करायचं आहे, फक्त प्रपोजल तयार करायचं आहे की मी 5व्या आणि 6व्या सेमिस्टरच्या दरम्यान या आस्थापनेत जाईल आणि तिथं हे आपल्या सब्जेक्ट रिलेटेड एवढं कंटेंट ह्या 60 तासाच्या ड्युरेशनमध्ये कंप्लीट करेल. तर कधीपासून कधीपर्यंत कंप्लीट करणार आहे याची संपूर्ण माहिती तुम्हाला एक 10 ते 12 स्लाईडच्या माध्यमातून द्यायची आहे. तर त्या स्लाईड कशा बनवायच्या त्याची माहितीसाठी सेपरेट व्हिडिओ आपण केलेले आहे, ते तुम्ही आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघू शकता. सेमिस्टर 5मध्ये इंटर्नशिपच्या बाबत काय करायचं आहे, सेमिस्टर 6मध्ये इंटर्नशिपच्या बाबत काय करायचं आहे याची माहिती त्यामध्ये दिलेली आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, इथे आपण युनिव्हर्सिटी लेवलला कशा पद्धतीने इव्हॅल्युएशन होतं त्याची माहिती आपण बघणार आहोत. त्यामध्ये बघा, तुम्हाला सर्व सब्जेक्ट जे काही असणार आहे ते एकतर 50 मार्काचे असणार आहे किंवा 70 मार्काचे असणार आहे. ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल्स किंवा इंटर्नशिप असणार आहे त्या सब्जेक्टचा पेपर युनिव्हर्सिटीचा 50 मार्काचा होणार आहे. आणि ज्या सब्जेक्टला प्रॅक्टिकल नाही त्यांची परीक्षा ही किती मार्कांची होणार आहे, 70 मार्कांची होणार आहे. ओके. त्यांची परीक्षा किती मार्काची होईल, 70 मार्काची होणार आहे. 50 मार्काच्या पेपरसाठी तुम्हाला 2 तासाचा टाईम कालावधी आहे, तर 70 मार्कांच्या पेपरसाठी तुम्हाला 2.5 तासाचा टाईम कालावधी दिलेला आहे. पासिंगचा जर का विचार केला तर तुम्हाला 50 मार्काची जी परीक्षा घेतली जाईल त्यासाठी तुम्हाला 20 मार्क किमान पडले पाहिजे आणि 70 मार्काची परीक्षा घेतली जाईल त्यासाठी किमान 28 मार्क तुम्हाला पडले पाहिजे. ओके. आणि इंटरनलला तुम्हाला जे काही 30 मार्काची परीक्षा घेतली जाईल किंवा 30 मार्क इंटरनलला आहे त्यापैकी किमान 12 मार्क पडले पाहिजे. जर 12 किंवा त्यापेक्षा जास्त मार्क असतील तर तुम्ही इंटरनलमध्ये पास असताल. जर विद्यापीठाच्या पेपरमध्ये 50पैकी 20पेक्षा कमी मार्क असेल तर नापास असताल आणि 70 मार्काच्या परीक्षेमध्ये 28पेक्षा कमी असेल तर तुम्ही नापास होताल. म्हणूनच विद्यार्थी मित्रांनो, इंटरनलला 12पेक्षा जास्त मार्क पाहिजे आणि एक्सटर्नलला 50पैकी 20पेक्षा जास्त आणि 70पैकी 28पेक्षा जास्त मार्क तुम्हाला पाहिजे. ओके. जर विद्यार्थ्यांनी 50% किंवा त्यापेक्षा जास्त क्रेडिट मिळवले तर ते विद्यार्थी काय करू शकतात, पुढच्या वर्गात प्रवेश घेऊ शकतात. तर या पद्धतीने आपण इंटरनल एक्सटर्नल इव्हॅल्युएशन, तुमच्या सब्जेक्टची लिस्ट आपण बघितलेली आहे. प्रॅक्टिकल सब्जेक्ट कोणत्या विषयांसाठी असतात SYला आणि TYला, इंटर्नशिप कोणत्या विषयासाठी असते, एक्स्ट्रा क्रेडिट सब्जेक्ट कोणत्या सब्जेक्टला किती क्रेडिट आहे, इंटरनल आणि एक्सटर्नल इव्हॅल्युएशन प्रत्येक सब्जेक्टचं कशा पद्धतीने केलं जातं, या पद्धतीची माहिती आपल्या या व्हिडिओमध्ये बघितलेली आहे. तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणखीन काही माहिती अपेक्षित असेल तर तुम्ही चॅट बॉक्समध्ये तुम्ही मेन्शन करा. बाकीच्या माहितीसाठी म्हणजे प्रत्येक विषयांचे क्वेश्चन पेपर याच्या व्हिडिओसाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तिथे सर्व विषयांचे क्वेश्चन पेपरचे फॉर्मॅट, इम्पॉर्टंट क्वेश्चन्स दिलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत आपल्या या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपण आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तसेच परीक्षेबाबत अद्ययावत माहितीसाठी आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी होऊ शकतो. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर पुन्हा विद्यार्थी मित्रांनो, यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह, नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.